नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी पाटील सर। आज आपल्याला इयत्ता 10वी च्या पाठ्यपुस्तकामधील चौथा पाठ किंवा चौथी कविता हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे। खरं तर ही कविता नाही, तर हे काय आहे, एक संत काव्य आहे। संत रामदास स्वामी यांनी उत्तम लक्षण आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेले आहे। तर सुरुवातीला आपण रामदास स्वामी यांचा या ठिकाणी परिचय पाहूया। या संत रामदास स्वामी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांचा असणारा महत्त्वाचा ग्रंथ दासबोध या ग्रंथ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। तर त्यांचा परिचय आपण थोडक्यात पाहूया। इयत्ता 10वी कुमार भारती आणि कविता क्रमांक 4 उत्तम लक्षण। तर आपण रामदास स्वामी या कवितेचे कवी यांचा आपण परिचय पाहूया। संत रामदास स्वामी यांचा जन्म 1608 आणि मृत्यू 1682। एक संत कवी। संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ हे संत रामदासांच्या काव्यात आढळते। आध्यात्मिक विचाराचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेश रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले। दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते। मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारं काव्य आहे। संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत आणि आदर्शवादाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलं आहे। सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, सत्याचा मार्ग स्वीकारायला सांगतात, विवेकाने वागवावे, कीर्ती वाढवावे असा संदेश या रचनेतून संत रामदास आपणास देतात। तर आताच आपण पाहिलं तर संत रामदास स्वामी यांचा आपण परिचय पाहिला। आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की संत रामदास स्वामी यांचा जो ग्रंथ आहे दासबोध ग्रंथ, या दासबोध ग्रंथामध्ये असणाऱ्या 10 ओव्या आपल्याला इथं अभ्यासासाठी दिलेल्या आहेत। खरं तर ज्या वेळेला मी या ग्रंथाचं वाचन केलं त्यावेळेला असं दिसून आलं, या 10 ओव्या ओळीनं नाहीत, मधून अधून घेतलेल्या आहेत, पण या इतक्या महत्वाच्या आहेत, त्यातली एक ओवीचं जरी आपण अनुकरण केलं, प्रत्यक्षात अंमलात आणली तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे आपल्याला हे दिसून येतं की संत रामदास स्वामी यांनी आपल्याला या कवितेमधून उत्तम लक्षण, याच्यामधून त्यांना असणारी सामाजिक जाणीव, आदर्श समाज कसा असला पाहिजे, लोकांनी चांगलं कसं वागलं पाहिजे, असत्याचा कसा त्याग करावा, हे त्यांनी संपूर्णपणे या कवितेमधून सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं। थोडक्यात आदर्श व्यक्तिमत्वाची लक्षणे आपल्याला रामदास स्वामी यांनी आपल्याला या पाठातून सांगतात। तर आपल्याला असं पाहायला मिळतं की एकदा रामदास स्वामी बघा, शिवतरघळी म्हणून एक ठिकाण आहे, तर आपल्याला एक दिसून येतं की रामदास स्वामींनी जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ आहे दासबोध ग्रंथ। हा ग्रंथ कुठं लिहिला, महड जवळ शिवतरघळी म्हणून ठिकाण आहे। तर ज्या वेळेला ते शिवतरघळीमध्ये बसून दासबोध या ग्रंथाचं लिखाण करत होते त्यावेळेला पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं समोरच्या डोंगरावरून अशा मोठमोठ्यानं पाण्याच्या धारा, पाण्याचा प्रवाह खाली येत होता। हे पाहून त्यांना खूप आनंद वाटला आणि त्याच्यावरती त्यांनी काव्य लिहिलं। आपल्याला असं दिसून येतं अनेक संतांनी निसर्गावरती काव्य लिहिलंय, परंतु कविता लिहिणारा हा पहिलाच संत माझ्या वाचनात आलेला आहे। म्हणजे अशा प्रकारे या निसर्गावरती कविता लिहिणारे संत म्हणून हे रामदास स्वामी हे पहिले संत आहे। त्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारी जी कविता आहे त्यांची गिरीची मस्तकी गंगा, अशा प्रकारे त्यांची ही जी कविता आपल्याला पाहायला मिळते की त्यात त्यांनी सुरुवातीलाच म्हटलंय, गिरीची मस्तकी गंगा तेथून चालल्या बळे, धबाबा लोटल्या धारा,
धबाबा तोय आदळे. तोय म्हणजे काय? पाणी. म्हणजे अशा प्रकारचं सुंदर वर्णन त्यांनी त्या ठिकाणचं केलेलं आहे. व गिरी म्हणजे पर्वत. पर्वताच्या मस्तकावरून पाण्याचा प्रवाह खाली येत असताना धबाबा लोटल्या धारा धबाबा तोय आदळे. पाणी कसं आदळतं, त्यामुळे इंद्रधनुष्याचे सप्तरंग कसे निर्माण होतात. म्हणजे अशा प्रकारची सुंदर काव्यरचना आपल्याला संत रामदास स्वामी यांनी केलेली दिसून येते. तर असे हे संत रामदास स्वामी की ज्यांनी आजपर्यंत समाजातील लोकांना म्हणजे त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. माणसांनी कसं वागावं, कसं बोलावं, याच्यापासून काय करू नये, काय करावं, याचं सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी या कवितेमध्ये पाहायला मिळतं त्यांची जी कविता आहे, ही जी कविता आहे उत्तम पुरुषाचं लक्षणे सांगत असताना त्यांनी आपल्याला तरुण पिढींना मार्गदर्शन केलेलं आहे. आजकालची जी तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गांना किंवा श्रोत्यांना त्यांनी तरुण पिढीला मार्गदर्शन करताना काय सांगितलंय, श्रोते व्हावे सावधान. श्रोते म्हणजे कोण आहे? ही तरुण पिढी. या तरुण पिढीला असं सांगितलंय, आता सांगतो उत्तम गुण. श्रोते तुम्ही काय व्हा? सावधान व्हा. आता तुम्हाला मी उत्तम गुण, उत्तम म्हणजे चांगले गुण सांगतो, हे त्यांनी या ठिकाणी सांगायला सुरुवात. तर त्यांनी तरुण पिढीला मार्गदर्शन करत असताना, कारण त्यांनी तरुणांनाच का मार्गदर्शन केलेलं आहे, तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आजकाल समाजामध्ये नैतिकता ढासळत चाललेली आहे आणि या नैतिकतेला पुन्हा एकदा उभारी देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आजच्या जर तरुण पिढीवर संस्कार केलं तरच पुढची पिढी चांगली होईल, हे या ठिकाणी रामदास स्वामीला माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी समाजामध्ये जी ढासळत चाललेली ही जी नैतिकता आहे, आज जर आपल्याला पाहायला मिळतं, एखादा अपघात झाला पूर्वीच्या काळी तर लोक मदतीला धावून यायचे, पण आज जर अपघात झाला तर लोक काय करतात, तिथं जाऊन फोटो काढत बसतात, सेल्फी काढत बसतात. म्हणजे आजकाल समाजामध्ये माणुसकी ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आणि त्यामुळं रामदास स्वामी थोडेसे विमनस्य अवस्थेमध्ये, की त्यांना वाईट वाटतं, दुःख वाटतं, समाजामध्ये होत असणारी अशा प्रकारची नैतिकतेचं अधपतन त्यांना पाहवत नाही. आणि त्यामुळं त्यांनी तरुण वर्गांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अशा प्रकारे एक आदर्श व्यक्ती कसा असावा, आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं, हे त्यांनी या कवितेतून तरुण वर्गावरती संस्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ते तरुणांना काय म्हणतात, श्रोते व्हावे सावधान. त्यांचा जो श्रोता आहे तो म्हणजे कोण आहे, तरुण पिढी आहे. आणि या तरुण पिढीला त्यांनी सावध राहायला सांगितलेलं आहे. आणि आता सांगतो उत्तम गुण. पहा त्यांनी काय सांगितले, आता मी तुम्हाला उत्तम गुण कसे असतात ते सांगतो. समाजामध्ये जगत असताना, वावरत असताना, जीवन जगत असताना, जीवनामध्ये आपल्याला यश अपयश येतच असतं. आणि ही जीवनाची लढाई लढत असताना आपल्या अंगामध्ये कोणते गुण असावे, कोणते गुण असू नये, हे त्यांनी या ठिकाणी सांगितले. त्यामुळे तुम्ही काय करा, सावधपणे ऐका, दुर्लक्ष करू नका, सावधपणे. आणि एक प्रकारे त्यांची समाजाविषयी असणारी तळमळ, प्रत्येक शब्दातून आपल्याला त्यांची समाजाविषयीची असणारी तळमळ दिसून येते. पहा ते पुढे असंही म्हणतात की जेणेकरिता बाणे खून. बाणे खून म्हणजे काय, सवय लागेल, जेणेकरून तुम्हाला सवय लागेल. बघा आजकाल तरुण पिढी दुसऱ्याचं ऐकत नाही, तर तरुण पिढीने काय केलं पाहिजे, ऐकायला शिकलं पाहिजे. आपल्याला पाहायला मिळतं की तरुणांनी आजकाल ऐकायला शिकलं पाहिजे. जेणेकरिता बाणे खून सर्वज्ञपणाची. सर्वज्ञपणाची म्हणजे सर्व जाणून घेण्याची, सर्व काही आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणूनच या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, ही आपल्याला सवय लागली पाहिजे. आपण कोणाचं ऐकून घेत नाही, आपलं स्वतःच खरं असं आपण करतो, पण तसं करता कामा नये. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, समोरच्याचं आपण ऐकायला शिकलं पाहिजे, तेव्हाच आपण खरं, आपण या ठिकाणी प्रगल्भ झालो असं या ठिकाणी म्हणता येईल. पुढे ते असंही म्हणतात, वाट पुसल्याशिवाय जाऊ नये. बघा आपल्याला इथं ही जी वाट आहे, ही वाट आपल्याला इथं पाहायला मिळते, किंवा तर ही वाट पुसल्याशिवाय जाऊ नये. संत रामदास स्वामी काय सांगतात की आता वाट पुसणे म्हणजे काय, पत्ता विचारणे असं आहे का,
की बाबा मला भोसरीला जायचंय, कसा रस्ता आहे. वाट पुसणे म्हणजे मार्ग विचारणे असं नाही, तर आपण ज्या वाटेने जाणार आहे, ज्या दिशेने आपण जाणार आहे, की समाजामध्ये वावरत असताना आपण जी प्रगती करणार आहे, तर आपण काय केलं पाहिजे, अशा प्रकारे त्यानुसार जीवनाचा मार्ग आपण काय केला पाहिजे, आपण समोरच्याला विचारला पाहिजे. विचारल्यानंतर कुणी नाही म्हणणार नाही, पण आपण काय केलं पाहिजे, अगोदर विचारलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं की कुणी जन्मता म्हणजे प्रत्येकालाच ज्ञान असतं असं नाही. आपण जर आई सुद्धा लहानपणी बाळाच्या हाताला धरूनच चालायला शिकवते, किंवा तो सुद्धा लहान बाळ सुद्धा आपल्या तोंडाकडे पाहून आपल्या ओठाची हालचाल पाहूनच बोलायला शिकतं. म्हणजे जन्मताच कुणी हे गुण नसतात, तर हळूहळू त्याच्यावरती घडत असतात किंवा संस्कार घडत असतात. तसं आपण सुद्धा काय केलं पाहिजे की जीवनाचा मार्गक्रमण करत असताना तर आपण सुद्धा कोणाचा ना कोणाचा आदर्श घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल आपल्या समाजामध्ये अनेक आदर्श आहेत, त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपण वाटचाल करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जर पाहिलं की आपल्याला या समाजामध्ये की आपल्याला इथं पाहायला मिळतात, इथं महात्मा फुले आपल्याला इथं पाहायला मिळतात, ज्यांनी दलितांसाठी खूप मोठं कार्य केलं, त्याचबरोबर स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं कार्य केलं, हे आपल्याला दिसून येतं. यांचा आदर्श घेण्याजोगा आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढं दुसरे एक विचार या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली, घटना तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं की त्यांनी आपल्या संपूर्ण जाती बांधवांना प्रकाश देण्याचं काम, वाट दाखवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वागू शकतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की महात्मा गांधी ज्यांनी देशाला आगळं वेगळं एक शस्त्र दिलं, अहिंसा, सत्याग्रह अशा प्रकारचं शिकवण दिलं आणि त्यामुळंच देशाला स्वातंत्र्य करण्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच यांचा आदर्श घेऊन जीवन जगणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायला मिळतंय की छत्रपती शिवराय की परिस्थिती मुघल काळामध्ये सगळीकडे मुघलांचं साम्राज्य असताना सुद्धा स्वतःचं स्वराज्य निर्माण करणं, स्वराज्य निर्माण करणं ही खूप मोठी कसरत शिवरायांनी केली. म्हणजे शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वागणं किती आवश्यक. आज समाजामध्ये कितीतरी आदर्श असतात, पण कोणाचा ना कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे, तरच आपण भरकटत नाही, आपण योग्य मार्गाने जाऊ शकतो. आणि म्हणून ही जी वाट आहे जीवनाची वाट, तर ही वाट अत्यंत चांगल्या मार्गाने जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायला मिळतं की प्रभू रामचंद्रांचा आदर्श आहे, तो आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणजे काय, एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी असं या ठिकाणी त्यांचा आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्याकडे पाहायला मिळतं. त्याचबरोबर दुसरे आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद, ज्यांनी जगाला खूप मोठी शिकवण दिली. आणि ज्या वेळेला आपण जर पाहिलं की अमेरिकेमध्ये शिकागो या ठिकाणी भरलेल्या धर्म परिषदेमध्ये सर्व धर्म जागतिक जी परिषद भरली होती, एकाच वाक्यामध्ये सर्वांची मनं त्यांनी जिंकले, माझ्या बंधूंनो आणि भगिनीनो. या एकाच शब्दामध्ये अशा प्रकारचे हे थोर विचारवंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आपले ते म्हणजे संत ज्ञानेश्वर, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. अशा प्रकारे ज्ञानेश्वरी सारखा अमोल ग्रंथ, महत्वाचा ग्रंथ त्यांनी आपल्या मराठी साहित्यामध्ये आणला. अशा प्रकारचे हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो. म्हणजे आपण असा एखाद्या व्यक्तीचा जर आदर्श डोळ्यासमोर ठेवला ना, तर आपण आपली वाट भरकटत नाही, आपण योग्य मार्गाने जात असतो. आणि म्हणूनच रामदास स्वामींना हे सांगायचंय, वाट पुसल्याशिवाय जाऊ नये. ज्या रस्त्यानं आपण जाणार आहे तर तो रस्ता अगोदर विचारायचा, तो कसा आहे हे सगळं जाणून घ्यायचं, नंतरच पुढे जायचं. आता आपण जर पाहिलं की 10वी नंतर आपल्याला अनेक शिक्षणाच्या वाटा पाहायला मिळतात. एक वाट असते आर्टची, दुसरी असते कॉमर्सची, तिसरी असते सायन्सची. आपला एखादा मित्र सायन्स साईडला गेला म्हणून आपणही त्याच्या मागे जायचं नाही, आपण आपली कुवत पाहायची. बाबा रे, आपल्याला इंग्रजी कितपत येत आहे का, तो गेला म्हणून आपणही जायचं का, नाही. तर आपण काय केलं पाहिजे, नाहीतर काय होतं, आपण स्वतःचीच फजिती करून घेतो. 1-2 वर्ष सायन्सनं जायचं, परत माघार यायचं, परत आर्टला ऍडमिशन घ्यायचं, ही अशी धरसोड वृत्ती कामाची नाही. तर आपण काय केलं पाहिजे, अशा प्रकारे आपण योग्य अशा प्रकारे सगळं जाणून घेऊनच मार्गक्रमण करणं आवश्यक आहे. तर वाट पुसल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्या विना खाऊ नये.
बघा या ठिकाणी आपल्याला फळ, फळ म्हणजे आपल्याला दिसणारं कुठं सफरचंद, पेरू, सीताफळ, चिक्कू, मोसंबी अशा प्रकारचं फळ नाही. फळ म्हणजे काय, आपण जी गोष्ट हाती घेतलेली आहे त्याला मिळालेलं यश म्हणजेच काय, फळ होय. बघा, तर आपण जी गोष्ट हातात घेतली त्याला प्रामाणिकपणे जर आपण करत गेलो आपल्याला मिळणार फळ. आपण जो अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतर जे आपल्याला यश मिळतं ते खरं फळ आहे. म्हणजे इथं जे फळ आपल्याला दिसतंय हे फळ म्हणजे फक्त प्रतीक आहे. तर आणि वाट म्हणजे जीवनाचं एक प्रतीक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, आणि फळ म्हणजे प्रयत्नातून मिळणारं यश हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून या ठिकाणी रामदास स्वामी काय सांगतात की फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. आपल्याला इथं पाहायला मिळतं पहा की आपण पडलेली वस्तू घेऊ नये. म्हणजे आपण की इथं दिसून येतं की आपल्याला पडलेली वस्तू घेऊ नये, म्हणजे एकाएकी मिळणारं धन आपण त्याचा स्वीकार करता कामा नये. तर प्रयत्न न करता मिळणारं धन त्याचा आपण कधी स्वीकार करायचा नाही. तर अशा प्रकारे आपण कष्ट केलं पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे. परमेश्वराने आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, त्या शरीराचा आपण वापर केला पाहिजे. विनाकारण कुठून तरी भ्रष्ट मार्गानं, वाईट मार्गानं मिळणारं फळ हे काय टिकत नसतं. कारण नेहमी आपल्याला पाहायला मिळतो की सत्याचा विजय होतो. तर एकाएकी मिळणारी वस्तू ही आपल्या जवळ राहत नसते, ते पाप असतं. आणि म्हणून कारण दुसऱ्याचा तळतळाट लागलेला असतो, त्यामुळं आपण एकाएकी मिळणाऱ्या वस्तूमध्ये आनंद मानायचा नाही. आपण स्वतः कष्ट करायचं, स्वतः मेहनत घ्यायची, आणि त्यानंतर जे फळ मिळतं की त्याचा आनंद खूप मोठा असतो. त्यामुळं रामदास स्वामी काय सांगतात की जणी बघा, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. अशा प्रकारे पडलेली वस्तू किंवा सापडलेली ही जी वस्तू दिसते ती आपण घेऊ नये, त्याच्यामध्ये आपण आनंद मानू नये. तर कष्टाचं आहे तेच आपण घ्यावं, कारण म्हणूनच या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे ते असं सांगतात, जनी अर्जव तोडू नये. अर्जव म्हणजे काय, विनंती. जनी अर्जव तोडू नये पाप द्रव्ये. बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जनी अर्जव तोडू नये आणि पाप द्रव्ये जोडू नये. आपण पाप, इथं आपल्याला पाप म्हणजे काय, भ्रष्टाचार, खिसे कापणे किंवा आपल्याला पाकिट मारणे, ही जी वाईट कृत्य आहे. आता आपल्याला भ्रष्टाचार म्हणजेच पाप असं काही नाही, ते भरपूर आहेत. खोटं बोलणे हे सुद्धा काय आहे, पापच आहे. एखाद्याचा अपमान करणे पाप आहे. दुसऱ्याला नावं ठेवणे, कोणाविषयी जळणे, हे सगळं पापामध्ये येतं. आणि म्हणून दुसऱ्याचा आदर न करणे हे सगळं. त्यामुळं आपण समाजामध्ये वागत असताना आपण कसं वागलं पाहिजे. बघा रामदास स्वामी किती मोठा अर्थ या कवितेमधून सांगितलेला आहे, संत काव्यामधून सांगितलेला आहे. समाजामध्ये जीवन जगताना आपण कसं वागलं पाहिजे, लोकांनी आपल्याकडे आदरानं कसं पाहिलं पाहिजे, आपण समोरच्याला आदर कसा दिला पाहिजे. आपण आदर दिला तरच आपल्याला आदर मिळतो. त्यामुळे या ठिकाणी संत रामदास स्वामी आपल्याला प्रत्येक ओळीतून, प्रत्येक चरणातून आदर्श पुरुषाची लक्षणं इथे सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच ते असं सांगतात की आपण पापद्रव्ये, वाईट मार्गाने मिळवलेला पैसा आपण जमवायचा नाही. कपटानं मिळवलेली संपत्ती आपण साठवायची नाही, तर ती संपत्ती कशी असते, धोकादायक असते, चांगली नसते. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. आपण पुण्याचा मार्ग कधी सोडू नये. तर आपण काय केलं पाहिजे, सारखं आपण या ठिकाणी पुण्य करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला इथे चित्रामध्ये पाहायला मिळतं बा, परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे. हाच खरा पुण्याचा मार्ग आहे. त्यामुळं पुण्य मार्ग आपण कधीही सोडू नये. कदाकाळी, कदाकाळी म्हणजे काय, मरेपर्यंत कधीही आयुष्यामध्ये हा मार्ग तुम्ही सोडायचा नाही. पुण्याचा मार्ग, पुण्याचा मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग. त्यामुळे याच वाटेने मार्गक्रमण करायचं. आपल्याला पाहायला मिळतं की या वाटेनं जात असताना अनेक अडचणी आपल्याला येतात. आयुष्यामध्ये रोज संकट येतील, पण त्याच्यावरतीच आपण मात करत पुढे गेलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं, त्यावेळेला तो पाहत असतो, अरे आपण याला पृथ्वीवर जन्माला घातले, बघूया आपण त्याची परीक्षा घेऊन. जसं आपण शाळेमध्ये आपली परीक्षा असते, चाचणी असते, प्रथम सत्र असते, द्वितीय चाचणी असते, परत वार्षिक असते, हे आपल्या परीक्षा. तसं परमेश्वर सुद्धा आपल्याला काय करतो, आपली परीक्षा घेतो. कशी घेतो, एखादं संकट आपल्यावरती टाकतो.
त्याला आपण कसं तोंड देतो हे वरून तो निरीक्षण करतो. आणि आपण जर तिथं संकटाला आपण घाबरलो तर मात्र परमेश्वराला सुद्धा वाटत असतं, अरे रे आपली निवड चुकली, आपण उगीच विनाकारण त्याला पृथ्वीवर खाली पाठवलं. म्हणजे असं परमेश्वर काय करतो, आपले परिचय घेतो. तसं जीवन जगत असताना आपल्याला मार्ग, सत्याचा मार्ग कोणता आहे त्या मार्गानं मार्गक्रमण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच संत रामदास स्वामी काय सांगतात, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. आपण कधीही पुण्याचा मार्ग म्हणजे चांगला मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग, या मार्गाचा कधीही त्याग करता कामा नये, तर नेहमी त्याच मार्गाने गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आणि हे सांगत असताना बघा कवी पुढे असंही सांगतो की तोंडाळ्याशी भांडू नये. आज जर आपल्याला पाहायला मिळतात की समाजामध्ये अशी लोक जास्त दिसतात, तोंडाळ्याशी भांडू नये म्हणजे भांडकुदळी लोक असतात. काही लोकांना भांडायला खूप आवडतं, विनाकारण भांडत राहतात आणि त्याच्यामध्ये घराची बदनामी होते, त्या व्यक्तीची बदनामी होते, तरी सुद्धा ते काय करत असतात, भांडत राहतात. आणि म्हणून कवी संत काय सांगतात, तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये. आज जर आपण पाहतो की अशा प्रकारचे हे जे लोक असतात, वाचाळ लोक, की ज्यांना काही कामधंदा नसतो, फक्त भांडत राहणे एवढंच, तर त्यांच्याशी अजिबात तंडू नये, त्यांच्या नादी लागू नये. असे हे लोक, यांच्यापासून दूर राहावं. त्यातच आपलंही भलं असतं आणि सर्वांचं भलं, समाजाचं भलं असतं. त्यामुळं अशा या दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांपासून, जे काम करत नाही, काय नाही, आयतं बसून ज्यांना खायला आवडतं, ज्यांना कष्ट करायला आवडत नाही, दुसऱ्यालाच नावं ठेवायला आवडतं, तर अशा या लोकांपासून लांब जाणं अत्यंत आवश्यक आहे. हे भांडकुदळे लोक, कामधंदा न करणारे लोक, तर यांच्यापासून आपण लांब गेलं पाहिजे. आणि संत संग खंडू नये अंतर्यामी. खंडू नये म्हणजे खंड पडू देऊ नये. संतांचा सहवास याच्यामध्ये अजिबात खंड पडता कामा नये. इथं बघा आपल्याला पाहायला मिळते की सगळे भांडकुदळे लोक शाळेतूनच आपल्याला इथं बघा लहान मुलं सुद्धा शाळेमध्ये सुद्धा असे भांडण करत असतात. त्यामुळं तर यांनी भांडण थांबवलं पाहिजे, तरच प्रगती होऊ शकते. आणि पुढे कवी असंही सांगतात, संत रामदास स्वामी असं सांगतात की आपण संतांचा सहवास केला पाहिजे. संतांच्या सहवासामध्ये आपण राहणं अत्यंत आवश्यक आहे. संत संग खंडू नये अंतर्यामी. आपला जोपर्यंत अंत होत नाही, म्हणजे काय, शेवटच्या श्वासापर्यंत आपण काय केलं पाहिजे, संतांचा सहवास आपल्याला लाभणं अत्यंत आवश्यक आहे. संत सहवास आपण पूर्णपणे मनोभावे परमेश्वरार्थी प्रार्थना केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. हे या ठिकाणी आपल्याला रामदास स्वामी सांगत असताना पाहायला मिळतं. आपल्याला जर इथं पाहायला मिळतं की समजा एखादा तापलेला तवा आहे आणि पावसाचा थेंब त्या तव्यावरती पडला तर काय होतो, नाहीसा होऊन जातो, कारण तवा तापलेला आहे. परंतु तो थेंब जर एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं काय होतं, मोती बनत असतो. म्हणजे थेंब तोच आहे बघा, पावसाचा थेंब एक तव्यावरती पडला, नाहीसा झाला, दुसरा शिंपल्यात पडला, त्याचा मोती. तसं आपण सुद्धा समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला जर या शिंपलेरूपी संतांचा सहवास लाभला तर आपल्या जीवनाचं सुद्धा काय होतं, मोती होतं. त्यामुळं आपण कोणाशी संगत करतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच रामदास स्वामी वारंवार सांगतात की तुम्ही संतांचा सहवास करा, संतांची संगत धरा, कारण संतांचा मार्ग हा सत्याचा मार्ग आहे. त्यानुसार तुम्ही काय करा, मार्गक्रमण करा, असं रामदास स्वामी आपल्याला इथं सांगत असताना. तर रामदास स्वामी आपल्या 5व्या चरणामध्ये काय म्हणतात, आळसे सुख मानू नये. पहा, आळसे खूप महत्वाचा सल्ला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आळसामध्ये कधीच सुख मानायचं नसतं आणि सुख नसतं. आळसे सुख मानू नये, चाडी मनास आणू नये. इथं आपल्याला पहा आळशी व्यक्ती पाहायला मिळतात, कामधंदा न करता निवांतपणे झोपून राहणे. आणि हे झोपून राहणं म्हणजे काय, निष्क्रियतेचं लक्षण आहे. प्रगती खुंटते, आपला विकास होत नाही, समाजाचा विकास होत नाही, पर्यायाने देशाचा विकास होत नाही. त्यामुळं आळस हा काय आहे, आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपण जर पाहिलं आपल्यामध्ये जे षडरिपू आहेत, षडरिपू कोणते आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि आळस.
तर त्यापैकी आळस सर्वात मोठा किंवा आपल्याला पाहायला मिळतं की आपला शत्रू आहे. त्यामुळं विनाकारण आपण आळसामध्ये जीवन कंटायचं नाही, आळसामध्येच राहायचं नाही. त्यामुळे समाजाची काय होते, नुकसान होतं. आपलं तर होतच होतं, पण समाजाची सुद्धा अशा प्रकारे अधोगती होत असते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आळस झटकला पाहिजे. हे आपल्याला या ठिकाणी संत रामदास स्वामी यांनी बघा, झोपून राहण्यामध्येच काही लोक स्वतःला धन्य मानतात आणि त्यामुळं असं करणं किती चुकीचं आहे हे रामदास स्वामी सांगतात. आणि म्हणून ते म्हणतात, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. पहा, अशी लोक आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात की जो लोक काय करतात, चहाडी करतात. चहाडी करणे म्हणजे काय, की वाढवून सांगणे. बघा, अतिशयोक्ती आपण जर पाहिलं, अतिशयोक्ती एक गोष्ट आणखी अधिक पटीने वाढवून सांगणे, आपल्याविषयी दुसऱ्याच्या मनामध्ये असंतुष्टपणा निर्माण करणे किंवा मत्सर निर्माण करणे, अशी लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं अशा लोकांपासून 4 हात दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून रामदास स्वामी सांगतात, आळसे सुख मानू नये, कारण आळसामध्ये कधीच सुख नसतं. चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. कोणतंही कार्य करत असताना आपण शोधल्या विन म्हणजे पूर्ण जाणून घेतल्याशिवाय काम करायचं नाही. कोणतंही काम करत असताना पूर्ण जाणून घ्यायचं, पूर्ण शोधायचं. म्हणूनच या ठिकाणी सर्व जाणून घेतल्याशिवाय आपण करू नये कार्य काही. आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या ओळीमध्ये संत रामदास स्वामी काय सांगतात, बघा, सभेमध्ये लाजू नये. सभेमध्ये लाजू नये. सभा म्हणजे काय, पुढारी वगैरे जे बोलतात ते नाही, तर सभा म्हणजे काय, समूहाची बैठक. तर त्या बैठकीमध्ये लाजू नये. आणि आपण समजा आपण एखाद्या बैठकीला गेलो, मीटिंगला गेलो, न बोलताच परत आलो, त्यात काय अर्थ राहत नाही. तर आपण काय केलं पाहिजे, आपण सुद्धा तिथं आपल्या मनाने नाही, आपण बुद्धीनं उपस्थित राहिलं पाहिजे. आपण त्या चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे. लोकांना आपल्याविषयी आदर वाटेल असं आपण समंजसपणे बोललं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला इथं पाहायला मिळतं की सभेमध्ये आपल्याला ज्या गोष्टीवरती आपण बोलणार आहोत, ज्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत, त्या मुद्द्याची आपल्याला पूर्णपणे जाण असली पाहिजे. इथं आपल्याला सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अनेक आपल्या पक्षाचे असतात आणि विरोधी पक्षाचे असतात, पण सर्वांच्या मनामध्ये आपल्याविषयी आदर निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण लोकांना वाटलं पाहिजे ही व्यक्ती बोलायला उभा राहिली म्हणजे पूर्ण बोलणार, कारण त्या व्यक्ती सगळं जाणून घेतल्याशिवाय बोलतच नाही. यालाच काय म्हणायचं, उत्तम व्यक्तीची लक्षणं किंवा उत्तम आपल्याला पाहायला मिळतात लक्षणं रामदास स्वामी सांगत असतात. आणि म्हणूनच सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. बाष्कळ म्हणजे बालिशपणे. काय काय व्यक्ती बालिशपणे बोलतात, आपलं वय काय, आपल्या समाजाचा दर्जा काय, विनाकारण काय बोलायचं म्हणून बोलतात. अशा व्यक्तीपासून 4 हात दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड लावू नये काही केल्या. ते पुढेही सांगतात आपल्याला, हे बाष्कळपणे बोलणारे लोक आपल्याला इथं पाहायला मिळतात. अशी लोक आपल्याला समाजामध्ये सुद्धा इकडे तिकडे आपल्या अवतीभोवती असतात. हे रामदास स्वामींनी सांगितलं. पुढे ते असंही सांगतात, आपण कधी पैज लावायची नाही. पैज म्हणजे काय, शर्यत. बघा, आणि होड म्हणजे काय, शर्यत. दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर का लावायची नाही, तर ते असंही सांगतात, पैज होड घालू नये काही केल्या. आपण पैज कशाला कोणाचे, कोणाबरोबर स्पर्धा का करायची. त्यानं केलं मग आपण नंतर केलं, म्हणजे त्यानं अगोदर केलं, बरोबर, म्हणजे आपल्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि शर्यत लावली तर आपण काय केलं, दुसऱ्याशी शर्यत लावण्यापेक्षा आपण स्वतःमध्येच असणाऱ्या चुका शोधल्या पाहिजे. की बाबा आज आपल्याकडनं काय चूक झाली, उद्या ती दुरुस्त आपण केली पाहिजे. म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. आपण दुसऱ्याशी पैज लावायची नाही. पैज लावणं म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण होते. समजा एखाद्यानं चुकीचं काम केलं असेल, मग आपण त्याची पैज लावायची का, म्हणजे त्यानं 10 पट चुकीचं केलं मग आपण 20 पट चुकीचं करायचं का, नाही. तर आपण काय करायचं, आपण आपल्याच मार्गाने जायचं, दुसऱ्याने सांगितलेल्या मार्गावर नाही, तर आपण योग्य अशा सत्याच्या मार्गाने जायचं. आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे, पैज होड घालू नये काही केल्या. काही करता आपण पैज लावायची नाही, शर्यत लावायची नाही. तर आपण काय केलं पाहिजे, आपण अशा प्रकारे चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे. पहा, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. संत रामदास स्वामी आपल्याला सांगतात की जीवन जगत असताना आपल्याला कधी कधी लोकांची मदतीची गरज असते.
आणि मदतीची गरज असताना काय होतं, दुसऱ्याकडे समजा आपण जर इथं पाहिलं, इथं चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय पहा की कधी कधी आपल्याला उदाहरणार्थ एखादं घर बांधायचं असेल, घर बांधत असताना आपण दुसऱ्याची मदत घेतो, मग ती आर्थिक स्वरूपामध्ये असते, म्हणजे एक प्रकार त्याचा आपल्यावरती उपकार होतात आणि हे उपकाराचं ओझं जड असतं. त्यामुळं आपण एक तर कोणाची मदत घ्यायची नाही समाजामध्ये जीवन जगत असताना. आणि समजा कधी घ्यावी लागलीच तर काय केलं पाहिजे, घेतला तरी राखू नये, त्याचा उपकाराची काय करायची, लगेच परतफेड करायची, कारण हे उपकाराचं ओझं खूप जड असतं. आणि त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की अशा प्रकारे जरी आपण दुसऱ्याकडून मदत घेतली तर त्याची आपण परतफेड करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणूनच आपण समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, दुसऱ्याकडनं पैसे घेतले तर आपण त्याला सुद्धा मदत करायला शिकलं पाहिजे. आपण जर पाहिलं, विंदाची एक कविता आहे, विंदा करंदीकर, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे काय, आपण दाता बनलं पाहिजे. घेता घेता एक दिवस आपण देणाऱ्याचे हात, म्हणजे काय, आपण दाता बनलं पाहिजे. जसं आपण पाहिलं आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं, त्या रक्ताचे जे गट असतात, काहीचा ए असतो, काहीचा बी असतो, काहीचा ए बी असतो, काहीचा ओ असतो. त्यापैकी आपण ओ जो रक्तगट आहे त्याला आपण दाता म्हणतो, रक्तदाता. तसं आपण सुद्धा काय केलं पाहिजे, लोकांकडनं घेतलं पाहिजे, आपल्या पाहुणेरावळ्याकडनं, नातेवाईकाकडनं, मित्राकडनं. ठीक आहे, कधी कारण समाजामध्ये किती अडचणी येत असतात जीवन जगत असताना, काय हरकत नाही, पण आपण मदत घेतल्यानंतर मदत करायला सुद्धा शिकलं पाहिजे. यालाच खरं उत्तम लक्षणं किंवा चांगली लक्षणं आपल्यामध्ये दिसून येतात, तरच दिसून येतात. आणि म्हणून संत रामदास स्वामी काय सांगतात की बघा, अशा प्रकारे इथं सांगत असतात की कोणाचे उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, पर पीडा करू नये, विश्वासघात. आज जर आपण पाहिलं की अशा प्रकारे लोक विश्वासघात करतात, इथं आपल्याला चित्रामध्ये पाहायला मिळतं. एकमेकाच्या हातात हात देतात, पण पाठीमागं काय आहे, चाकू आपल्याला दिसून येतो. म्हणजे मुंह में राम बगल में छुरी. असे लोक आपल्याला समोर गोड बोलतात, पाठीमागं आपल्याविषयी अत्यंत वाईट. अशी लोक आपल्याला अवतीभोवती आपल्या समाजामध्ये खूप पाहायला मिळतात. तर अशा लोकांपासून सावध राहा. आपल्याला अंदाज येत असतो त्या व्यक्तीचा, नाही असं नाही, तर आपण अशा व्यक्तीपासून 4 हात दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून परपीडा करू नये, विश्वासघात. अशा प्रकारे आपल्या परपीडा म्हणजे दुसऱ्याची असणारी वाईट पीडा, तर याच्यापासून 4 हात माणसाने दूर राहिलं पाहिजे, तरच ही व्यक्ती समाजामध्ये आदर्श जीवन जगू शकेल. असं रामदास स्वामी आपल्याला प्रत्येक ओळीतून आदर्श व्यक्तिमत्वाची लक्षणे या ठिकाणी सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुढे असंही ते सांगतात की व्यापकपणा सांडू नये. व्यापकपणा म्हणजे काय, मोठेपणा कधीही आपण सोडून द्यायचा नाही. आज जर आपण इथं पाहतो की पैशासाठी, सोन्यासाठी, दागिन्यासाठी लोक भावाचा सुद्धा वैरी बनलेले अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतात. त्यामुळं आपण आपल्या मनाचा व्यापकपणा म्हणजे काय, मोठेपणा. एखाद्या व्यक्तीला, गरीब व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे, त्यांना शाबासकी दिली पाहिजे, त्याला अडचणीच्या वेळेला त्याच्या चेहऱ्यावर असणारा हास्य आपण परत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण जर पाहतो की लोक काय करतात की लोक एवढे नाराज असतात, परिस्थितीच तशी कारणीभूत असते. आज रस्त्यावर स्पीड ब्रेकर दिसत नाही, लोकांच्या कपाळावर स्पीड ब्रेकर पाहायला मिळतात. कपाळावर स्पीड ब्रेकर असणे म्हणजे काय, आठ्या सारखी चिंता. त्यामुळं आपण अशा वेळेला एकमेकाला मदत केली पाहिजे, त्यांच्या मदतीला उपयोगी पडलं पाहिजे. यालाच आदर्श व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच रामदास स्वामी काय सांगतात, आपण जीवन जगत असताना अशा प्रकारे चांगलं जीवन जगणं अत्यंत आवश्यक आहे. आपण प्रभू रामचंद्राचं उदाहरण आपण घेऊ शकतो की त्यांनी सुद्धा रावणाला सुद्धा माफ केलेलं आहे. म्हणजे किती संकट आली तरी सुद्धा त्यांनी एक चांगली व्यक्ती आपल्याला या ठिकाणी बनलेली पाहायला मिळते. आणि म्हणूनच रामदास स्वामी असं सांगतात की बघा, व्यापकपणा सोडू नये, पराधीन होऊ नये. पराधीन म्हणजे काय, परावलंबी. आपण परावलंबी व्हायचं नाही, दुसऱ्याच्या इशाऱ्यानुसार आपण कधी वागायचं नाही. दुसऱ्याचं म्हणजे एखादा जर वाईट मार्ग दाखवत असेल तर आपण कधी अगोदर आपण आपल्या मनाचा आवाज ऐकायचा.
पराधीन व्हायचं नाही, दुसऱ्याच्या बोलण्यानुसार आपण कृती करायचं हे बरोबर नाही. तर आपण स्वतःचं मन काय सांगतंय हे अगोदर आपण स्वतःच्या मनाला आपण ओळखायला शिकलं पाहिजे. नंतर दुसऱ्याला ओळखा, पण आधी स्वतःला ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी, आपलं ओझं आपणच उचलायचं, विनाकारण आपण कोणाचं ओझं बनता कामा नये. इथं आपल्याला पाहायला मिळतं की अशा प्रकारे आपलं ओझं आपणच, आपण कोणाचं ओझं बनता कामा नये, आपला भार कोणावरती पडता कामा नये, आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपण जर पाहिलं की आपल्याकडं जे घर असतं ना, आईवडिलांचं घर, आपण कधीच म्हणायचं नाही माझं घर, ते माझं नाही, ते आईवडिलांचं घर आहे. त्यांनी उभी हयात त्यासाठी घालवलेली आहे, त्यांनी किती कष्ट केलं त्यांची त्यांना माहिती आहे. आपण माझं कधी म्हणायचं, ज्या वेळेला आपण नोकरीला लागून कष्ट करून स्वतः घर बांधतो तेव्हा माझं घर म्हणायचं. हे जे घर आहे आईवडिलांचं घर आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे आपण कोणाचं ओझं बनता कामा नये हे आपल्याला रामदास स्वामी सांगतात. सत्य मार्ग सोडू नये, असंत्य पंथे जाऊ नये. बघा, आपण जीवन जगत असताना कधीही सत्याचा मार्ग सोडता कामा नये. साधू संतांनी सांगितलेले मार्ग हे सत्याचे मार्ग असतात. त्या मार्गानुसारच आपण आपल्या जीवनाची वाटचाल करणं आवश्यक आहे. की आपल्याला हे ऋषीमुनी इथं आपल्याला पाहायला मिळतात, कधीही असत्य नाही. जो काय मार्ग सांगतात तो सत्याचा मार्ग असतो. आपण रामदास स्वामींनी सुद्धा तोच मार्ग अनुसरला आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची नोंद घेतली जाते. आज आपल्याला पोस्टाच्या तिकिटावरती भारत सरकारने सुद्धा त्यांचा फोटो छापलेला आहे. यातच त्यांचं मोठेपण आपल्याला पाहायला मिळतं. संत रामदास स्वामी यांनी पूर्णपणे भारतभर भ्रमण केलेलं आहे आणि त्यांनी आपण जर पाहिलं 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी त्यांनी स्वतः हनुमान मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत. त्यांनी लोकांना बलोपासना करायला सांगितली. बल म्हणजे काय? शक्ती, ताकद. माणसानं ताकद कमवली पाहिजे, कारण त्यावेळेचा तो काळच तसा होता, मुघलांचा काळ होता. आपल्या रयतेवरती अन्याय केला जायचा, अत्याचार केला जायचा आणि म्हणूनच तुम्ही काय करा, ताकद, बलोपासना करा. आणि म्हणूनच त्यांनी स्वतः हनुमानाची मंदिरं बांधलीत. असे हे संत रामदास स्वामी आपल्याला जीवनामध्ये चांगल्या मार्गाने जा, सत्याचा मार्ग कदापि सोडू नका असं सांगतात. असंत्य पंथे जाऊ नये हे आपल्याला या ठिकाणी. म्हणूनच त्यांनी काय सांगितलं की तुम्ही संतांच्या सहवासामध्ये राहा, तरच तुम्ही काय होईल, चांगल्या मार्गाने जाचाल. असं ते वारंवार प्रत्येक शब्दातून, प्रत्येक ओळीतून माणसाने कसं जीवन जगलं पाहिजे हे सांगत असताना ते दिसून येतात. पुढे ते असंही सांगतात, कधी अभिमान असू नये. पहा, आपल्याला इथं पाहायला मिळतं अभिमान म्हणजे काय? गर्व. आपल्याला कधी अहंकार असता कामा नये, अभिमान असता. इथं आपल्याला बघा, कधीही आपल्याला अशी गर्व असता कामा नये. इथं आपल्याला असं दिसून येतं की भीम आहे, भीम गदाधारी आपल्याला पाहायला मिळतो. एक गोष्ट आपल्याला माहितीच आहे की भीमाला सुद्धा काय झालं होतं, गर्व झाला होता. आणि भीमाचं गर्वहरण या ठिकाणी हनुमानाने कसं केलं हे आपल्याला पाहायला मिळतं. हनुमानानं एका अशा वयस्कर माकडाचं सोंग घेतलं आणि त्याने आपली शिफ्टी काय केली होती, रस्त्यावरती आडवी अशी टाकलेली होती. तिकडून समोरून भीम येत होता. आल्यानंतर त्यानं पाहिलं की एक माकड रस्त्याच्या कडेला झोपलेला आहे, त्याची शिफ्टी पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे गेलेला आहे. तो त्या माकडाला म्हणाला की हनुमानच आहे की, तो म्हणाला की ए माकडा, तुझी शेपटी बाजूला घे. त्यावेळी माकड म्हणलं मी आजारी आहे भीमा, त्यापेक्षा तू काय कर, तुझ्या गद्यानेच काय कर, शेपटी बाजूला घे. तो म्हणाला नाही मी असं करणार नाही, तुझी शेपटी तुटली तर. त्यावेळेला हा जे माकड आहे ते काय म्हणते, तुझा गदा तुटला तर. म्हणजे अशा प्रकारे भीमाला गर्व झाला होता. आणि भीमानं ज्या वेळेला शेपटी उचलायचा प्रयत्न केला त्याला शेपटी सुद्धा उचलता आली नाही, कारण ते साधं सुद्धा माकड नव्हतं, तर साक्षात कोण होता, हनुमान होता. आणि इथं भीमाचं काय झालं, गर्व हरण झालं. म्हणजे आपल्याला असं पाहायला मिळतं की कधीही आपण अभिमान चांगल्या गोष्टीचा अभिमान बाळगा, पण विनाकारण असं गर्व त्याचा होऊ देऊ नका, हे आपल्याला रामदास स्वामी सांगतात. कधी अभिमान घेऊ नये असत्याचा, वाईट गोष्टीचा तर कधीही आपण अभिमान करायचा नाही, गर्व बाळगायचा नाही. आणि अपकीर्ती ते सांडावे. आपल्याला रामदास स्वामी की वारंवार आपल्याला कसं जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे हे सांगत असताना वारंवार आपल्याला पाहायला मिळतात की बघा, त्यांनी आपल्याला सारखी इथं आपल्याला असं दिसून येतं की रामदास स्वामींनी आपल्याला चांगला अशा प्रकारचा सल्ला दिलेला आहे.
आपण जीवन जगत असताना एकमेकांना मदत केली पाहिजे. आपण पूर्णपणे इथं सुद्धा बघा तहानलेले व्यक्ती, त्या व्यक्तीला सुद्धा पाणी पाजत असतानाचं दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजे आपण एकमेकाला मदत केली पाहिजे, कारण पाण्या इतकं पुण्य कशामध्येच नाही. आपण वाटसरूला सुद्धा काय केलं पाहिजे, अशा प्रकारे पाणी, आपल्या घरी आलेल्या व्यक्तीला सुद्धा आपण पाणी विचारतो. एखादा पत्ता चुकला असेल, चुकून आपल्या घरी आला असेल तरी सुद्धा आपण त्याला पाणी विचारतो, कारण पाणी एवढं पुण्य कशात नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुढे असंही पहा की आपण काय केलं पाहिजे, चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे आणि आपण कधीही अभिमान घेऊ नये. अभिमान आपल्याला असता कामा नये. इथं बघा आपल्याला असं दिसून येतं की स्वतः छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे असताना सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या पाया पडत होते, नतमस्तक होत होते. यातच राजांचं खरं मोठेपण आपल्याला पाहायला मिळतं. स्वतः ते कीर्तनामध्ये यायचे, कीर्तनाचा आस्वाद घ्यायचे. बघा, एक एवढा मोठा हिंदू राजा परंतु कीर्तनामध्ये उपस्थित राहायचा, वारकऱ्या समेत मिसळायचा. यातच त्यांचं महानपण आपल्याला दिसून येतं. कधीच त्यांना गर्व अजिबात झालेला नाही. आणि म्हणूनच आपल्याला रामदास स्वामी पुढे असंही सांगतात की माणसाने कसं जीवन जगावे हे सांगत असताना ते पुढे असे म्हणतात. आपल्या या कवितेच्या शेवटच्या चरणामध्ये रामदास स्वामी काय सांगतात, अपकीर्ती ते सांडावी. म्हणजे अशा प्रकारे अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. म्हणजे आपण चांगलं कीर्ती, आपलं नाव चांगलं राहिलं पाहिजे. स्वतःची कीर्ती वाढवणं नाही तर किंवा सुप्रसिद्धी, चांगली प्रसिद्धी वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. इथं सुद्धा आपल्याला दृश्य पाहायला मिळतं की त्यामुळं म्हणजे समोरच्याला मान द्यायला आपण शिकलं पाहिजे. आणि विवेक दृढ धरावी वाट सत्याची. आपण काय करत असतो, जीवन जगत असताना विवेक म्हणजे काय, सदाचार, जाणून घेणे. आणि म्हणूनच आपण जीवन जगत असताना काय केलं पाहिजे, एकमेकाला आधार दिला पाहिजे, एकमेकाला हात दिला पाहिजे. एकमेकाला हात देणं अत्यंत आवश्यक. हात दाखवणं नाही, हात दाखवणं म्हणजे मारणं किंवा हात उगारणं असा अर्थ होतो. तर आपण काय केलं पाहिजे, एकमेकाला हात दिला पाहिजे. तो हात कसा, आधारासाठी असला पाहिजे आणि सर्वांनी मिळून पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे. यालाच खऱ्या अर्थाने उत्तम लोकांची लक्षणं असतात असं या ठिकाणी चांगला विचार आपल्याला संत रामदास स्वामी यांनी आपल्याला या कवितेतून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आता आपण त्यांची ही कविता आहे, कविता एकदा तालासुरात म्हणूया आणि पुढे जाऊया. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैजे होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सोडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा एकासी. सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी वाट सत्याची. तर अशा प्रकारे आपण या कवितेमधून अत्यंत महत्वाचा सल्ला आपल्याला संत रामदास स्वामींनी दिलेला आहे. आणि याच्यामधून आपल्याला असं पाहायला मिळतं की माणसाच्या ज्या अंगामध्ये उत्तम लक्षणं असणं किती आवश्यक आहे हे आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.